शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचं. मित्रांनो, आज आहे दिनांक 23 मार्च 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. कोथिंबीर या ठिकाणी बघू शकता, अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर ही 4 पासून 6 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता 4 ते 6 रुपये पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर मेथी बघू शकता, मेथीसुद्धा 5 ते 7 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता 5 ते 7 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शापू बघू शकता, शापू ही 5 ते 7 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता 5 ते 7 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता, कांदापात ही 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघू शकता कांदापात 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे. मित्रांनो, पालक बघू शकता या ठिकाणी. अशा क्वालिटीमध्ये पालक हा 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे. कोबी बॅग बघू शकता या ठिकाणी, कोबी बॅग ही 100 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता 100 रुपयांना बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर कोबीची आवक बघू शकता तुम्ही. या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता, राजमा हा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे. पावटासुद्धा 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे दर आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे. बरोबर या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता, कारलं हे 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. चांगला माल हा 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता, शिमला मिरची ही 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 25 ते 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये गावरान गवार बघू शकता, गावरान गवार ही 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर पुणेरी गवार ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता. बीट या ठिकाणी बघू शकता, बीट हा 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा क्वालिटीमध्ये बीट बघू शकता 10 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो, टोमॅटो बघू शकता, टोमॅटो या ठिकाणी 100 पासून ते 400 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. हलका माल हा 100 रुपयांपासून ते भारी माल हा 400 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, वाटाण्याचे दर बघू शकता, वाटाणा या ठिकाणी 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे वाटाण्याचे दर आज थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता, हिरवी मिरची ही 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 70 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 50 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कैरीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कैरी ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये चोहा कारलं बघू शकता, चोहा कारलं हे 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शेवगा शेंग बघू शकता, शेवगा शेंग ही 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये शेवगा शेंग 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. शेवग्याची आवक वाढलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता, टोमॅटो हा 300 ते 400 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता 300 ते 400 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता, फ्लावर हे 100 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो, त्यामुळे अशा क्वालिटीमध्ये फ्लावर हा 100 ते 200 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता, अशा 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अशा क्वालिटीमध्ये आलं हे 40 रुपये किलो
त्याचबरोबर या मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 50 रुपये किलो याप्रमाणे, तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आल्याची आवकसुद्धा बघू शकता या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी कलिंगडाची आवक बघू शकता. कलिंगड हे 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये कलिंगड बघू शकता 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये जुना बटाटा आग्रा बटाटा बघू शकता. हा बटाटा 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर खरबुजाची आवक बघू शकता. खरबूज या ठिकाणी 10 ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज हे 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, या ठिकाणी या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. हे भारताचं वांग 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. अशा क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 10 रुपये किलो याप्रमाणे. भेंडी या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता. पुदिना हा 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. दोडका बघू शकता. या ठिकाणी दोडका हा 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. भोपळा बघू शकता. भोपळा या ठिकाणी 50 ते 70 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे भोपळा 5 ते 7 रुपये किलो याप्रमाणे भोपळा आपल्याला पाहायला मिळतोय. अशा क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता. काकडी ही 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता 10 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता. गावरान गाजर हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. हे वांग्याचं कॅरेट 50 रुपये. वांग्याचं कॅरेट 50 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. 50 रुपयांनाच कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता. पिकाडोर मिरची ही 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मालाची आवकसुद्धा बघू शकता. या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता. दिल्ली गाजर हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. आवळ्याची सुद्धा आवक बघू शकता. आवळा या ठिकाणी अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आवळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये आवळा हा 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आवळा बघू शकता 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे. बरोबर या क्वालिटीमध्ये महाबळेश्वरी गाजर बघू शकता. महाबळेश्वरी गाजर हे 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये महाबळेश्वरी गाजर बघू शकता 30 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, या ठिकाणी बीन्स बघू शकता. बीन्सचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे बीन्स आपल्याला पाहायला मिळतोय. घेवडा या ठिकाणी बघू शकता 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर राजमा सुद्धा 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा क्वालिटीमध्ये राजमा आणि काळा घेवडा 50 रुपये किलो याप्रमाणे. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता. हे वांग 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. वांग्याचे दर खूपच उतरलेले या ठिकाणी पाहायला मिळतात. 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे वांग आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतर व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.